नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी अभ्यासमालेमध्ये तुमचं स्वागत। आज या ठिकाणी इतिहासाचं 10वं आणि शेवटचं प्रकरण आपण बघणार आहोत। या प्रकरणाचं नाव आहे 20व्या शतकातील राजकीय घडामोडी। तर हे इतिहासातलं शेवटचं प्रकरण आहे। आतापर्यंत तुम्ही 9 प्रकरणांचा संदर्भ ऐकलेला आहात, बघितलेला आहात। ज्या 9 प्रकरणांमध्ये तुम्ही संदर्भ बघितला असेल की भारतामध्ये युरोपियनांचं आगमन झालं आणि त्याच्यामध्ये इंग्रज सरस ठरले आणि मग इंग्रजांनी कशा पद्धतीनं भारतामध्ये साम्राज्य विस्तार केला आणि मग इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराला मध्ये आपल्या भारतीयांनी प्रतिकार केला, ज्याला आपण स्वातंत्र्य लढा असं म्हणतो। आणि मग त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये साधारण 1947 पर्यंत आपण कशा पद्धतीनं स्वातंत्र्य लढा चालवला आणि भारताला स्वातंत्र्य कशा पद्धतीनं मिळवून घेतलं, असा सगळा संदर्भ तुम्ही 9 प्रकरणांमध्ये बघितलेला आहात। आता हे 10वं प्रकरण थोडंसं वेगळं आहे। यामध्ये आपल्या देशाचा तसा काडीमात्र संबंध नाहीये, म्हणजे भारताचा संबंध नाहीये। भारताच्या पलीकडच्या गोष्टी या पाठामध्ये दिलेल्या आहेत, म्हणजे जागतिक घटनांचा संदर्भ या पाठामध्ये दिलेला आहे आणि तो आपल्याला थोडासा वेगळ्या अंगाने बघायचा आहे। तर या ठिकाणी नेमकं काय आहे, तर पहिलं महायुद्ध आहे, दुसरं महायुद्ध आहे, त्याच्यानंतर शीतयुद्ध आहे, अमेरिका आणि रशिया या 2 राष्ट्रांचं कशा पद्धतीनं उदय झाला तो संदर्भ आहे। रशियामधली राज्यक्रांती आहे, अमेरिकेमधली राज्यक्रांती आहे, असे काही जगातल्या घटना या पाठामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत। तर आपण थोडक्यात या घटना समजावून घेण्याचा प्रयत्न करू। तर इथे पहिली महत्त्वाची घटना आहे 20व्या शतकातली, ती म्हणजे पहिलं जागतिक महायुद्ध, जे साधारण 1914 ते 1918 या कालखंडामध्ये झालं। तर या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये हे पहिलं महायुद्ध झालं की ज्यानं जगामध्ये अनेक बदल घडवून आणलेले आपल्याला दिसतात। आता या पहिल्या जागतिक महायुद्धाला नेमकं कारणं कुठली कारणीभूत ठरली, तर 3 कारणं याच्यामध्ये पहिल्यांदा कारणीभूत ठरलेली दिसतात। ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जगामध्ये निर्माण झालेला आक्रमक राष्ट्रवाद। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जगामध्ये निर्माण झालेली शस्त्रास्त्र निर्मितीची आणि वापराची किंवा साठ्याची स्पर्धा। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण आहे जगामध्ये किंवा युरोप खंडामध्ये बऱ्याच अंशी निर्माण झालेला वसाहतवाद, या वसाहतवादाच्या निमित्ताने निर्माण झालेली स्पर्धा। अशी पहिली 3 मूळ कारणं या ठिकाणी कारणीभूत आहेत की ज्या 3 कारणांच्यामुळे युरोप खंडामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली। पण या पहिल्या महायुद्धाला जे तात्कालीन कारण ठरलं की ज्या तात्कालीन कारणामुळे या ठिकाणी या पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली, आणि ते म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फर्डिनंड याची विश्वासघातानं हत्या करण्यात आली आणि याच हत्येमुळे आपल्या या पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली। तर इथे हे तात्कालीन कारण आहे, आपल्या ऑस्ट्रियाच्या युवराजाची सर्बियाच्या एका नागरिकानं विश्वासघातानं हत्या घडवून आणली आणि या हत्येनंतर या पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली। आणि हे पहिलं महायुद्ध खरं तर युरोप खंडापुरतं मर्यादित असलेलं दिसतं, पण याच्यामध्ये युरोप खंडापुरतं जरी मर्यादित असलं तरी युरोप खंडातले या ठिकाणी जे देश होते ते 2 देश किंवा ते देश 2 गटांमध्ये विभागलेले आपल्याला दिसतात, ते म्हणजे मित्र राष्ट्र आणि दोस्त राष्ट्र। त्यामुळे पहिलं हे महायुद्ध मित्र राष्ट्र आणि दोस्त राष्ट्रांमध्ये लढलं गेलं, ज्याच्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, रशिया हे देश एका बाजूला असलेले दिसतात आणि ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया, रुमानिया हे ऑस्ट्रिया किंवा सर्बिया हे सगळे देश एका बाजूला असलेले आपल्याला दिसतात। तर इथे हे संघर्ष युरोप खंडामध्ये एकमेकाला शह देण्यासाठी, एकमेकांवरती वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा वसाहतवाद प्रबळ करण्यासाठी हा संघर्ष झाला, ज्याच्यामध्ये 4 वर्ष एक ना एक करत असं हे युद्ध युरोप खंडातलं अमेरिका खंडापर्यंत किंवा आशिया खंडापर्यंत विस्तारलेलं आपल्याला दिसतं। खरं तर या ठिकाणी जर्मनी आणि इंग्लंड हे 2 देश याच्यामध्ये प्रबळ असलेले आपल्याला दिसतात की ज्यांनी खऱ्या अर्थानं हा महायुद्धाचा घाट घातलेला आपल्याला दिसतो। खरं तर साधारण 1917 सालापर्यंत या ठिकाणी अमेरिका या पहिल्या महायुद्धामध्ये गुंतलेली आपल्याला दिसत नाही, तटस्थ होती। पण या ठिकाणी इंग्लंड, फ्रान्स, रशिया हे देश प्रबळ होत असताना जर्मनीला असं वाटलं असेल की आपण अमेरिकेला शह देऊ आणि अमेरिका आपल्या बाजूने जर उभं राहिली तर या पहिल्या महायुद्धामध्ये आपल्याला यदाकदाचित यश मिळू शकेल। आणि म्हणून जर्मन पाणबुड्यांनी अमेरिकेची प्रवासी नौका लुसिटानिया ही समुद्रात बुडविली की ज्यामुळे अमेरिकेला जर्मनीचा राग आला आणि यानंतर मग अमेरिका या दुसऱ्या महायुद्धामध्ये, आपल्या पहिल्या महायुद्धामध्ये गुंतली। पण अमेरिकेनं जर्मनीच्या बाजूनं उभा न राहता इंग्लंड, फ्रान्स यांच्याच बाजूनं उभे राहिले की ज्याच्यामध्ये या युद्धात इंग्लंडचीच बाजू सरस झाली आणि 1918ला या ठिकाणी जर्मनी आणि इतर त्यांच्या सहकारी राष्ट्रांचा या ठिकाणी 1918ला पराभव झाला। इथे
रशियानं मात्र थोडीशी माघार घेतलेली दिसते, कारण 1917 साली रशियामध्येही राज्यक्रांती झाली, त्यामुळे रशियामध्ये दुसरंच राजकारण चालू असलेलं दिसतं. त्यामुळे इथे इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या 3 बलाढ्य राष्ट्रांनी जर्मनी आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांना या ठिकाणी पराभूत केलं आणि 1918ला या पहिल्या महायुद्धाचा शेवट झाला. आता या पहिल्या महायुद्धाचे दूरगामी परिणामी झालेले आहेत की असंख्य लोक मेली, जखमी झाली, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणावर झाली, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, अनेक देशांमधील उद्योगधंदे, शेती ही मागासलेली राहिली, अशा अनेक दूरगामी परिणाम या ठिकाणी झाले. पण या पहिल्या महायुद्धाचा जगावरती एक चांगला परिणाम जो झाला तो म्हणजे जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना झाली, ज्याला आपण लीग ऑफ नेशन्स असं म्हणतो. तर या लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली, ज्यांनी असं म्हटलं की पुढे जगामध्ये दुसरं महायुद्ध होऊ नये, जगामध्ये शांतता नांदावी, जगातील सगळ्या देशांमध्ये मैत्री आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावे. यासाठी राष्ट्रसंघानं ते प्रयत्न 1918 नंतर चालू केले, ज्यालाच आपण लीग ऑफ नेशन्स या नावाने ओळखतो. पण लीग ऑफ नेशन्स ही काय जास्त काळ संघटना टिकली नाही, कारण अमेरिकासारखा देश या लीग ऑफ नेशन्समध्ये सहभागी झाला नाही, ज्याच्यामुळे आपल्या या पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला अपयश आलेलं दिसतं. यानंतर मग जगामध्ये कुठल्या घटना घडल्या, तर यानंतर जगामध्ये अशा 2 घटना घडल्या की ज्याच्यामध्ये जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला आणि इटलीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला. या दोघांच्या उदयामुळे दुसऱ्या महायुद्धाची नांदी या ठिकाणी ठरलेली आपल्याला दिसते, कारण मुसोलिनी आणि हिटलर हे दोघंही हुकुमशाह म्हणून आपापल्या त्या देशामध्ये उदयाला आले की ज्यांनी सर्वसामान्य लोकांवरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला, सर्वसामान्य लोकांना शह देण्याचा प्रयत्न केला, की ज्याच्यामुळे या ठिकाणी दुसरं जागतिक महायुद्ध या ठिकाणी घडलेलं आपल्याला दिसतं. तर हिटलर आणि मुसोलिनी यांच्या बाबतीत 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हिटलर हा जर्मनीमध्ये हुकुमशाह म्हणून उदयाला येत असताना यानं एकच धोरण ठेवलं, ते म्हणजे काय म्हणतो की श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा पहिला एक तत्व ठेवलं, म्हणजे ख्रिश्चन हे श्रेष्ठ आणि ज्यू हे नीच किंवा निकृष्ट. त्यामुळे ज्यू लोकांची मोठ्या प्रमाणात कत्तल घडवून आणून त्यानं स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं नाझी नावाचा पक्ष स्थापन केला आणि नाझी पक्षाची तत्व सर्वसामान्य लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी त्यानं ब्राऊन शर्ट्स नावाचं स्वतःचं खाजगी सैन्य निर्माण केलं आणि स्वतःचं खाजगी सैन्य निर्माण करत असताना जनतेला एक असा विश्वास त्यानं दिला की पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये जर्मनीचा जर पराभव का झालेला असेल तर इथल्या राजसत्तेमुळे, आणि म्हणून मग तिथली राज्यसत्ता त्यानं उलटवून टाकली आणि स्वतः तो हुकुमशाह म्हणून जर्मनीमध्ये उदयाला आला. पण स्वतःच्या त्या हुकुमशाही धोरणामुळेच खरं तर दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये जर्मनीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलेलं आपल्याला दिसतं. जसं या ठिकाणी हिटलरनं नाझी पक्ष स्थापन केला, स्वतःचं खाजगी सैन्य स्थापन केलं ब्राऊन शर्ट्स नावाचं, तसाच आराखडा इटलीमध्ये मुसोलिनीनं सुद्धा सुरू केलेला आपल्याला दिसतो. कारण मुसोलिनीनं इटलीमध्ये सुद्धा फॅसिस्ट पक्ष स्थापन करण्याचा म्हणजे प्रयत्न केला. फॅसिस्ट पक्षाची जी तत्व होती, ज्याला आपण फॅसिझम म्हणतो, तर फॅसिझम त्यानं सर्वसामान्य लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. फक्त रुजवण्याचा नाही, ती शिकवण्याचा प्रयत्न केला. कारण फॅसिस्ट पक्षाची जी तत्व होती किंवा फॅसिझम हा जो एक विचार होता तो माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये त्यानं अभ्यासामध्येही समाविष्ट केला, म्हणजे त्याचं शिक्षण त्यानं दिलं आणि स्वतःचं वजन किंवा प्रतिभा आपली उंचावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जसं हिटलरनं ब्राऊन शर्ट्स नावाची स्वतःची खाजगी सैन्य संघटना निर्माण केली, तसंच आपल्या या मुसोलिनीनं ब्लॅक शर्ट्स नावाची स्वतःची खाजगी सैन्य संघटना निर्माण केली. ज्या दोघांच्या खाजगी सैन्य व्यवस्थेमुळे युरोप खंडामध्ये पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि या दोघांनी परत स्वतःच्या सैन्य सामर्थ्याचा वापर युरोप खंडामध्ये साम्राज्य विस्तारासाठी घडवून आणला की ज्याच्यामधूनच दुसऱ्या महायुद्धाची नांदी ठरलेली दिसते. त्यामुळे इथे 1939 ते 1945 या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध झालं. पण दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर हिटलर आणि मुसोलिनी यांचा झालेला उदय हा इथे कारणीभूत ठरलेला दिसतो, ज्याच्यामध्ये मग हिटलर आणि मुसोलिनी यांनी सुद्धा परत आक्रमक राष्ट्रवाद, वसाहतवादाची स्पर्धा, दुबळ्या राष्ट्रांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्वतःचा साम्राज्य विस्तार घडवून आणण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे 1939ला या ठिकाणी या दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. आणि याच्यामध्ये मग शत्रू राष्ट्र आणि मित्र राष्ट्र अशी या ठिकाणी 2 गट या ठिकाणी निर्माण झाले
की ज्या दोन गटांनी आपल्या या युरोप खंडामध्ये या दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात घडवून आणली, ज्याच्यामध्ये मग इंग्लंड, फ्रान्स, रशिया हे आणि त्यांची दोस्त राष्ट्र एका बाजूला आणि जर्मनी, इटली, त्यानंतर जपान यासारखे देश एका बाजूला, आणि हे युद्ध सुरू झालं की ज्याच्यामध्ये दुसरं जागतिक महायुद्ध फक्त युरोप खंडापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर हे जगभर याचा विस्तार झालेला दिसतो. कारण जगातील अनेक देश याच्यामध्ये सहभागी झाले, पण प्रामुख्यानं 30 देश याच्यामध्ये पुढाकार घेऊन लढताना आपल्याला दिसतो. म्हणजे जगातील 30 देश या दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रामुख्यानं सहभागी झाले की ज्यांनी आपल्या या दुसऱ्या महायुद्धाचा विस्तार जगभर घडवून आणलेला दिसतो. 1941 मध्ये एक अशी घटना घडली की ज्याच्यामुळे अमेरिकेनं या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. म्हणजे जसं पहिल्या महायुद्धात सुद्धा अमेरिकेनं प्रवेश केला नव्हता, तसंच दुसऱ्या महायुद्धात सुद्धा अमेरिकेनं प्रवेश केलेला नव्हता. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये सुद्धा अमेरिका तटस्थ होती, पण 1941 साली जपाननं अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर आक्रमण केलं की ज्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण जपाननं केलं आणि अमेरिकेला शह देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ओढली गेली. आणि मग इथे अमेरिकेनं जपानच्या बाजूने उभा न राहता जपानच्या विरोधात उभं राहिलं आणि इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांच्या गटामध्ये अमेरिका सहभागी झाली आणि त्यानंतर या दुसऱ्या महायुद्धाचा विस्तार हा अमेरिका खंडापर्यंत गेलेला आपल्याला दिसतो. पण हे युद्ध जर्मनीच्या बाबतीत मात्र अतिशय काय म्हणतो की अपयशीच ठरत असलेलं दिसतं, कारण सगळ्या स्तरावरती जर्मनी आणि इटली यांचा पराभव होत होता. आणि याच पराभवातून 1945 साली हिटलरनं आत्महत्या केली आणि हिटलरनं आत्महत्या केल्यानंतर मग हिटलर मेला आणि जर्मनीची शरणागती या ठिकाणी पुढे आली. जर्मनीनं शरणागती घेतली. जर्मनीच्या शरणागतीनंतर इटलीनं शरणागती घेतली आणि हे दोन बलाढ्य देश ज्यांच्या नेतृत्वाखाली दुसरं महायुद्ध चाललेलं होतं, इथे जर्मनी आणि इटली या दोघांनी युद्धातून माघार घेतल्यानंतर यांना मदत करणारे बाकीचे देश सुद्धा या महायुद्धातून बाजूला पडले. पण जपान मात्र या ठिकाणी या संघर्षामध्ये मागे हटायला तयार नव्हतं आणि म्हणून मग अमेरिकेने असा विचार केला की जपानला आपण अद्दल घडविली पाहिजेत आणि म्हणून आपल्यावर केलेल्या आक्रमणाचा बदला अमेरिकेने घेतला. 8 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या 2 शहरांवरती अमेरिकेनं अणुबॉम्बचे हल्ले घडवून आणले आणि जपानला बेचिराख करून टाकलं. आणि जेव्हा अणुबॉम्बचे हल्ले जपानवरती झाले तेव्हा जपाननं शरणागती स्वीकारली आणि जपानच्या शरणागतीमुळे या दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. या महायुद्धामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली दिसते. म्हणजे जवळजवळ लाखो लोक या ठिकाणी मेली, कोट्यावधी लोक जखमी झाली, मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाली. अशा अनेक गोष्टी या दुसऱ्या महायुद्धातून घडल्या. पण एक चांगला परिणाम या दुसऱ्या महायुद्धामुळे घडला, तो म्हणजे जगामध्ये कायमस्वरूपी शांतता नांदण्यासाठी म्हणून युनायटेड नेशन्सची स्थापना झाली. आपण ज्याला युनो असं म्हणतो, तर या युनोची स्थापना 1945ला झाली, जी आज तागायत आपल्या देशामध्ये जागतिक शांतता, जागतिक मैत्रत्व किंवा जागतिक सहकार्याची भूमिका निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसते. तर असा या दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ या ठिकाणी 1939 ते 1945 असा आपल्याला या ठिकाणी दिसतो. यानंतर या ठिकाणी तिसरी महत्त्वाची घटना जागतिक घडामोडींमधली आहे, ती म्हणजे रशियन राज्यक्रांती. खरं तर रशियन राज्यक्रांती 1917ला झाली आणि ही जी घडली त्याला कारण आहे तो म्हणजे लेनिन. पण लेनिननं रशियामध्ये राज्यक्रांती का घडवून आणली 1917ला, तर ज्यांच्याकडे पिढीजात राजेशाही होती अशा झार घराण्याच्या विरोधात ही क्रांती झालेली आहे. तर झारची अनियंत्रित राजेशाही, झारच्या कालखंडामध्ये शेतीचं झालेलं नुकसान, उद्योगधंद्यांचं झालेलं नुकसान, जमीनदार, वतनदार, जागीरदार यांचं चाललेलं शोषण, त्यामुळे असे झारच्या राजेशाहीच्या कालखंडामध्ये अनेक लोकांचं शोषण चाललेलं होतं. म्हणजे जागीरदार असेल, वतनदार असेल, सर्वसामान्य शेतकरी असतील, कामगार असतील, अशा सगळ्याच समाज जीवनातील घटकांचं शोषण या झारकडून चाललेलं होतं. आणि म्हणून मग शेतकरी आणि कामगार या 2 गटांना एकत्रित करून, संघटित करून लेनिन यानं झारच्या विरोधात क्रांती घडवून आणली, ती 1917ला. त्यामुळे या क्रांतीलाच बोल्शेविकची राज्यक्रांती असं म्हणतात. आणि 1917ला अनियंत्रित झारची राजेशाही उलटवून टाकण्यात आली आणि लेनिन हा 1917ला USSRचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पुढे आला की ज्यानं अन्न, भूमी आणि शांती या 3 तत्वांचा अवलंब करून रशियामध्ये
विकासाची नांदी घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि 1917ला अन्न, भूमी आणि शांती या तत्वांचा प्रचार प्रसार केला आणि सर्वसामान्य जनतेला अनुकूल धोरण त्यानं राबवलं की ज्याच्यामध्ये शेती मोठ्या प्रमाणात विकसित केली, कामगारविषयक कायदे करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला किंवा त्यानं असं ठरवलं की शेतकरी आणि कामगार हेच खरं तर सरकारचे मूळ मालक आहेत किंवा देशाचे चालक आहेत हे त्यानं दाखवून देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे रशियाची अख्खी राजसत्ता ही शेतकरी आणि कामगारांच्या हातात देऊन साम्यवादी सरकार रशियामध्ये आणण्याचा प्रयत्न लेनिननं केला। पण लेनिनला रशियाला एका जागतिक स्थानावरती न्यायचं होतं, पण दुर्दैव की 1924 साली म्हणजे 1917ला राज्यक्रांती झाली आणि त्याच्यानंतर 7 वर्षाच्या कालखंडामध्येच लेनिनचा मृत्यू झाला। त्यामुळे त्याच्या स्वप्नातला रशिया हा अर्धवटच राहिला। पण 1924ला त्याचा मृत्यू झाल्यानंतर रशियाचं नेतृत्व ज्याच्याकडे गेलं तो म्हणजे स्टॅलिन, आणि स्टॅलिन हा रशियाचा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मात्र रशियामध्ये सगळ्याच अंगानं म्हणजे शेती, उद्योग, वाहतूक आणि दळणवळण किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये स्टॅलिननं प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये जगामध्ये पहिल्यांदा रशियानं अंतराळवीर पाठविला ज्याचं नाव आहे युरी गागारिन, ज्याला जगातला पहिला अवकाशवीर किंवा अंतराळवीर म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे अंतराळ संशोधनाचंही काम रशियानं घडवून आणलं हे काही कालावधीमध्ये रशियानं केलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे एका बाजूला अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये काम करत असताना इथे रशियानं सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याबरोबर शेती, उद्योग आणि वाहतूक दळणवळण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती घडवून आणली आणि रशियाला एका उच्च स्थानावरती नेण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये 1945 सालानंतर जसं अमेरिका एक बलाढ्य राष्ट्र म्हणून जगामध्ये नावारूपाला आलं तसं रशिया सुद्धा एक बलाढ्य राष्ट्र म्हणून नावारूपाला आलेला आपल्याला दिसतं। त्यामुळे रशियन राज्यक्रांतीच्या बाबतीत 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। एक, 1917ला झारच्या सत्तेच्या विरोधात लेनिननं बंड केलं आणि लेनिन हा राष्ट्राध्यक्ष झाला ज्यानं अन्न, भूमी आणि शांती या 3 तत्वांचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो आणि शेतकरी आणि कामगार यांना संघटित करून साम्यवादी सरकार त्यानं रशियामध्ये आणलं। त्याचा 1924ला मृत्यू झाला। त्याचा मृत्यू झाल्यानंतर स्टॅलिन हा रशियाचा राष्ट्राध्यक्ष झाला की ज्याच्या कालखंडामध्ये अंतराळ संशोधनालाही प्रयत्न करण्यात आले आणि ज्याच्यामध्ये युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर म्हणून ओळखला जातो। हा एक संदर्भ लक्षात ठेवा। आणखी एक संदर्भ या ठिकाणी एका मार्कासाठी येतो की स्टॅलिनच्या नंतर रशियाची प्रगती ज्यानं केली आणि तो म्हणजे गोर्बाचेव की ज्याच्यामध्ये त्यानं 2 तत्वांचा अवलंब केलेला आहे। ज्याला आपण गोर्बाचेवनं कुठल्या सुधारित तत्वांचा वापर केला असा प्रश्न तुम्हाला पडतो तर त्याच्यामध्ये मोकळेपणा आणि पुनर्रचना ज्याला ग्लासनॉस्ट आणि पेरेस्ट्रोइका असं म्हटलं जातं तर या 2 तत्वांचा वापर गोर्बाचेवनं केला आणि या ठिकाणी रशियाचाही विकास घडवून आणण्याचा प्रयत्न त्याने केलेला आपल्याला दिसतो। तर अशी ही रशियन राज्यक्रांती 1917ला झाली की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्या रशियामध्ये तिघांनी मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला। त्यामध्ये लेनिन, स्टॅलिन आणि महत्त्वाचा गोर्बाचेव, तर अशा तिघांची तत्व या ठिकाणी महत्त्वाची आहेत। याच्यानंतर या जागतिक घडामोडींमध्ये चौथी घटना आहे ती म्हणजे चीनमधली राज्यक्रांती। तर चीनमध्ये खरं तर 3 क्रांत्या झालेल्या आहेत। म्हणजे पहिल्यांदा एक राज्यक्रांती झाली, त्याच्यानंतर एक कम्युनिस्ट क्रांती झाली आणि याच्यानंतर एक सांस्कृतिक क्रांती झाली। अशा 3 क्रांत्या या ठिकाणी चीनमध्ये झालेल्या आपल्याला आढळून येतात। आता या ठिकाणी या क्रांत्या का झाल्या तर चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या राजेशाहीच्या विरोधात एक पक्ष अस्तित्वात आला ज्याला कोमिंटांग पक्ष असं म्हटलं जातं। तर या कोमिंटांग पक्षाची सत्ता वाढवण्याचा प्रयत्न डॉक्टर सन यत सेन यांनी केला। म्हणजे चीनमध्ये राज्यक्रांती घडवून आणणारे पहिले ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे डॉक्टर सन यत सेन, ज्यांना आधुनिक चीनचे निर्माते म्हणूनही ओळखलं जातं। तर या डॉक्टर सन यत सेन यांनी कोमिंटांग या पक्षाची स्थापना केली आणि चीनमध्ये कोमिंटांग पक्षाचं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला। एक 5 ते 6 वर्षाच्या कालावधीनंतर डॉक्टर सन यत सेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि डॉक्टर सन यत सेन यांच्यानंतर यांच्याच कुटुंबातले एक महत्त्वाचे ते म्हणजे चांग के शेक चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुढे आले, ज्यांनीही कोमिंटांग पक्षाची सत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला। पण जेव्हा चीनमध्ये चांग के शेक यांची सत्ता आली याच कालखंडामध्ये चीनमध्ये लोकशाही साम्यवादी विचारसरणी रुजवण्यासाठी प्रयत्न झाले आणि हा कालखंड साधारण 1949चा आहे। ज्या 1949च्या कालखंडाला कम्युनिस्ट क्रांती म्हणून चीनमध्ये ओळखलं जातं। कारण एका बाजूला कोमिंटांग पक्षाचं वर्चस्व वाढत असताना कोमिंटांग पक्षाकडून सर्वसामान्य जनतेचं शोषण चालवलेलं असताना चीनमध्ये साम्यवादी लोकशाहीची तत्व रुजली पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे माओ त्से तुंग हे पुढे आले, ज्यांनी
लोकशाही किंवा साम्यवादी विचारसरणीचा प्रचार घडवून आणण्यासाठी हजारो मैलांचा पायी प्रवास घडवून आणला, ज्याला चीनच्या इतिहासामध्ये लाँग मार्च असं म्हटलं जातं. ज्या लाँग मार्चमध्ये माओ त्से-तुंग यांनी 1,00,000 लोकांना सोबत घेऊन हजारो मैलांचा प्रवास पायी घडवून आणला, लोकशाहीची तत्व रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि या 1,00,000 लोकांच्या मधले जवळजवळ 70 लाख लोक मृत्युमुखी पडली, तरी माओ त्से-तुंग आपल्या विचारापासून ढळले नाहीत आणि त्यांनी कम्युनिस्ट राज्यक्रांती घडवून आणली, जिथे साम्यवादी किंवा लोकशाही तत्व माओ त्से-तुंग यांनी रुजविली. आणि चांग के-शेक याच्यानंतर जर चीनमध्ये कोणाची सत्ता निर्माण झाली असेल तर ती माओ त्से-तुंग यांची निर्माण झाली, ज्यामुळेच माओ त्से-तुंग यांच्या एका उदारमतवादी विचारसरणीमुळे चीन जगामध्ये एका वेगळ्याच संकल्पनेतून पुढे आला, ज्याला माओवादी चीन म्हणून ओळखलं जातं, की ज्यांनी सर्वसमावेशक राजकारण घडवून आणण्याचा प्रयत्न चीनमध्ये केला. पण माओ त्से-तुंग यांच्याकडे सत्ता आल्यानंतर जे कोमिंटांग पक्षानं घडवून आणलं नाही ते इथे घडवून आणण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया या 2 राष्ट्रांप्रमाणे चीनची प्रगती जगामध्ये झाली पाहिजेत. यासाठी शेती असेल, उद्योगधंदे असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, तर या सगळ्या गोष्टींचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले, आरोग्य व्यवस्थेमध्ये बदल केले, अशा सगळ्या अंगानं चीनचा विकास त्यांनी घडवून आणला, की ज्याच्यामुळे स्वतःचा एक वेगळा कार्याचा प्रभाव चीनमध्ये निर्माण केला. म्हणूनच चीनला माओ त्से-तुंग यांच्यानंतर माओवादी चीन म्हणून ओळखलं जातं. पण माओ त्से-तुंग यांच्या कालखंडामध्ये एक अशी अघोरी घटना घडली, ज्याला 1966 साली सांस्कृतिक क्रांती म्हणून ओळखलं जातं. हा कालखंड मात्र चीनच्या इतिहासामध्ये थोडासा वेगळा आपल्याला बघायला मिळतो. आता इथे 1966ला झालेली क्रांती ही सांस्कृतिक क्रांती असं का म्हटलं जातं, तर एकच तत्व या बाबतीत लक्षात ठेवा, की 1966 साली चीनमध्ये बौद्ध भिक्षूंची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. फक्त या ठिकाणी बौद्ध भिक्षूंची कत्तल झाली असं नाही, तर बौद्ध मंदिरही उद्ध्वस्त करण्यात आली. आणि जिथे बौद्ध मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली, बौद्ध भिक्षूंची कत्तल करण्यात आली, याच घटनेला चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती असं म्हणून ओळखलं जातं. खरं तर 1966 साली ज्या चीनमध्ये बौद्ध भिक्षूंची कत्तल घडवून आणण्यात आली, बौद्ध धर्मीयांना विरोध करण्यात आला, खरं तर याच चीननं आज बौद्ध धर्मालाच अंगीकारले आपल्याला बघायला मिळतं. कारण आज सगळ्यात जास्त बौद्ध धर्म कोण स्वीकारत असेल, त्याचा कोण जर प्रचार प्रसार करत असेल तर ते चीन लोकच आपल्याला बघायला मिळतात. कारण तिबेटियन वर्चस्व मिळवल्यानंतर खरं तर त्यांनी बौद्ध धर्माचा अंगीकार आपल्याला केलेला दिसतो आणि त्याचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर पुढे 1979 साली चीनमध्ये डेंग शिओपिंग हे सत्तेवर आले आणि खऱ्या अर्थानं चीनचा मोठ्या प्रमाणावर राज्यविस्तार किंवा आर्थिक आणि राजकीय सामाजिक विकास या डेंग शिओपिंग यांनी घडवून आणला आणि चीनमध्ये साम्यवादी लोकशाही तत्वांची खरी जपणूक किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार 1979 नंतर या डेंग शिओपिंग यांनी घडवून आणलेला दिसतो. तर या ठिकाणी चीनच्या क्रांतीमध्ये या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा एक 3-4 नावं लक्षात ठेवायची आहेत, की पहिल्यांदा ज्यांनी क्रांती घडवून आणली ते डॉक्टर सन यत सेंग, जे कोमिंटांग पक्षाचे प्रवर्तक होते. त्यानंतर चांग के-शेक यांनी कोमिंटांग पक्षाच्या अनुषंगाने राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार यांचं शोषण चाललेलं होतं, ज्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न माओ त्से-तुंग यानं केला आणि लोकशाही साम्यवादी विचारसरणी त्याने रुजवली, ज्यामुळे पुढे जाऊन चीनची सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रगती झाली. म्हणून आपण माओवादी चीन म्हणून ओळखतो. पण याच्यातलं माओ त्से-तुंग याच्या कालखंडातलं एक घटना लक्षात ठेवा. 1958ची लीप फॉरवर्ड पॉलिसी नावाची एक आर्थिक योजना या माओ त्से-तुंग यांनी आणली, की ज्या लीप फॉरवर्ड पॉलिसीच्या अनुषंगानं चीनचा आर्थिक विकास आपल्या माओ त्से-तुंग यांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर 1966ला सांस्कृतिक क्रांती झाली, ज्या सांस्कृतिक क्रांतीमुळे बौद्ध धर्मीयांचा किंवा बौद्ध वंशीयांची कत्तल झाली आणि बौद्ध मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली. आणि शेवटचं तत्व लक्षात ठेवायचं ते म्हणजे 1979 साली डेंग शिओपिंग हे चीनचे सत्ताधीश निर्माण झाले, ज्यांनी लोकशाही साम्यवादाचा प्रचार चीनमध्ये घडवून आणला आणि चीनला जगामध्ये एक अमेरिका आणि रशियाच्या तोडीचं राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. तर असं चीनच्या बाबतीतली तत्व लक्षात ठेवा. यानंतर पुढची महत्त्वाची घटना या राजकीय घडामोडीमधली आहे ती म्हणजे शीतयुद्ध. हे शीतयुद्ध दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरच सुरू झालेला आहे, साधारण 1945 ते 1990 या कालखंडामध्ये. म्हणजे 45 वर्षाचा प्रदीर्घ संघर्ष या ठिकाणी झाला. फक्त थोडक्यात हा मुद्दा सांगतो की 1945 ते 1990 या कालखंडामध्ये ह्या युद्धाचा संदर्भ का आला आणि याला शीतयुद्ध असं का म्हणतात.
पहिल्यांदा शीतयुद्ध का म्हणतात हे लक्षात ठेवायचं की अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांनी जगामध्ये संघर्षमय परिस्थिती निर्माण केली, पण युद्धाची वेळ येऊ दिली नाही. जे संघर्ष झाला पण लढाई किंवा युद्ध झालं नाही आणि म्हणून या संघर्षाला शीतयुद्ध असं म्हणतात. मग हा संघर्ष कशासाठी झाला? तर दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अमेरिकेनं भांडवलवादाचा पुरस्कार केला, तर रशियानं साम्यवादाचा पुरस्कार केला. अमेरिकेनं म्हटलं की जर जगामध्ये आर्थिक विकास साधायचा असेल किंवा जगामध्ये प्रगती साधायची असेल तर भांडवलवाद पाहिजेत, आणि रशियानं म्हटलं जर देशाची प्रगती साधायची असेल तर साम्यवाद पाहिजेत. आणि या ठिकाणी अशा दोन विचारसरणी आपापल्या परीनं अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांनी आपल्या जगामध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे या ठिकाणी या दोन वैचारिक गोष्टींमधून संघर्ष वाढला आणि जग दोन गटांमध्ये विभागलं. कारण अमेरिका या राष्ट्राला मांडणारा एक गट आणि रशियाच्या विचारसरणीला मांडणारा एक गट असे दोन गट जगामध्ये निर्माण झाले आणि जग दोन गटांमध्ये विभागलं. याच दोन गटांच्या संघर्षाला शीतयुद्ध असं म्हणतात की ज्याच्यामध्ये 1990 सालानंतर जगामध्ये मुक्त व्यापार धोरणाचा उदय झाला आणि या मुक्त व्यापार धोरणानंतर खरं तर 1991 साली शीतयुद्धाचा शेवट झाला, कारण जगातील सगळ्याच देशांनी मुक्त व्यापार धोरणाच्या करारावर सह्या केल्या आणि अमेरिका आणि रशिया या दोघांनी सुद्धा आपल्यातला संघर्ष संपुष्टात आणला. तर असं हे 45 वर्षाचा जो वैचारिक संघर्ष आहे, अमेरिकेचा भांडवलवाद आणि रशियाचा साम्यवाद, या वैचारिक संघर्षालाच आपण शीतयुद्ध असं म्हणतो. आणि या शीतयुद्धामध्ये आणखी एक वाईट परिणाम झाला, तो म्हणजे जग तिसऱ्या गटामध्ये विभागलं. कारण आशिया आणि आफ्रिका खंडातले मागासलेले देश जे वेगळे राहिले, ज्याला तृतीय जग असं म्हणतात, की ज्या अलिप्त राष्ट्रांचं नेतृत्व भारताने केलेलं होतं, तर तोही एक गट या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आणि या पाठातला शेवटचा संदर्भ आहे ते म्हणजे अमेरिका या राष्ट्राचा उदय. खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका तटस्थ होती, यांनी भाग घेतलेला नव्हता. पण पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीमुळे भाग घ्यावा लागला, दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमुळे भाग घ्यावा लागला, ज्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकेचं नुकसान झालं. कारण 1927 साली अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी आली की ज्याच्यामुळे 1929 साली सगळ्यात मोठ्या प्रमाणावर अमेरिकेचं आर्थिक नुकसान झालं. कारण अनेक उद्योगधंदे बंद पडले, जहाजबांधणी उद्योग बंद पडला, शेती मागासलेपणामध्ये राहिली, असे अनेक दूरगामी परिणाम 1929 साली निर्माण झाले. पण 1945 नंतर म्हणजे दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, जगामध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण करण्यासाठी किंवा जगातील आर्थिक प्रगती साधण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला आणि अमेरिकेच्याच पुढाकारातून या ठिकाणी युनायटेड नेशनची स्थापना झाली. आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरच अमेरिकेचा मोठ्या प्रमाणावर विकास आणि विस्तार त्यांनी घडवून आणलेला आपल्याला दिसतो. कारण फक्तच उद्योग किंवा शेती असं नाही, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान. कारण अमेरिकेचाच नागरिक ज्यानं चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं, नील आर्मस्ट्रॉंग, म्हणजे एका बाजूला अमेरिकेनं सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती चालू ठेवलेली होती, तसं रशियानं. पण रशियाच्या अगोदर अमेरिकेनं आपल्या जगामध्ये आर्थिक, राजकीय, सामाजिक, विज्ञान किंवा तंत्रज्ञान, शेती, उद्योग, सेवा क्षेत्र या सगळ्याच क्षेत्रामध्ये 1945 नंतर स्वतःचा विस्तार आणि विकास घडवून आणला. आणि 1945 नंतर जगातलं एक आर्थिकदृष्ट्या प्रबळ राष्ट्र म्हणून अमेरिका उदयाला आलेला आपल्याला बघायला मिळतं. तर इथे अमेरिकेचा उदय जो झाला त्याच्यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, 1927ला अमेरिकेमध्ये आलेली आर्थिक मंदी की ज्याच्यामुळे 1929 सालानंतर मोठ्या प्रमाणावर अमेरिकेचं आर्थिक नुकसान झालेलं दिसतं. पण 1945 नंतर मात्र अमेरिकेनं आपला स्वतःचा आर्थिक विकास साधला आणि आज जगातलं एक आर्थिक बलाढ्य राष्ट्र म्हणून आपण अमेरिकेकडे बघतो. कारण आर्थिक महासत्ता जगातली जी आहे ती म्हणजे अमेरिका. तर अशा घटना या पाठातल्या इथे आहेत. तर या 10व्या शेवटच्या प्रकरणाच्या अनुषंगाने इतिहासाचा भाग इथे संपलेला आहे. धन्यवाद.